कीर्ती आहे. बरं कीर्ती कुठपर्यंत आहे महाराज? जावत चंद्र सूर्य दिवा करो तावत कीर्ती. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती नाही. साधू संतांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. विठ्ठल आता जानेवारी महिना असल्यामुळं बरं का मी नेहमी सांगत असतो कीर्तनात आता तर म्हणणार ते बघा अंगावर काठी अभंग म्हणतो त्यांचा बरं का. देश त्यांच्यासाठी धर्म आहे, देश त्यांच्यासाठी देव आहे बरं का म्हणा. आणि त्याने प्राण हातावर घेतले हे देशासाठी तुमच्या आमच्यासाठी. मेरा कर्मा तू मेरा धर्म तू तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू. वतन वतन म्हणजे देशासाठी. भक्त सांगायला म्हणतो तुम्हाला नेमकं ए वतन तेरे लिए तेरे दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. डोळ्यातून पाणी येतोय महाराज. हे लोकांना काही आवडत एका ठिकाणी एक माणूस म्हणे महाराज तुम्ही गाणेच म्हणले म्हणलं तुला एका दगडातून खाली पडले. पाकिस्तानचा ऐकणार हे गाणे नाही हे त्यांचे अभंग आहेत. आता ऐका देशाचे वीर म्हणजे नुसते वीर नसून ते सुद्धा भक्त आहेत. आमची संत मांडळी होऊन गेलेली नुसते संत नसून ते सुद्धा वीर आहेत. तुला म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाले म्हणून ह्या भंग यांचे ह्या भंग त्यांचे. विठ्ठल देशासाठी महाराज प्राण सोडले त्यांनी. रांचीच्या जेलमध्ये पॉइझन अन्नामध्ये घातलं. पॉइझन स्लो पॉइझन बरं का. आणि कशामुळे घडलं? 500 रुपये इनाम ठेवला होता. जो कोणी बिरसा मुंडांना पकडून दे त्याला 500 रुपये इनाम ध्यानात ठेवा. आणि कोण होते ते? आपलेच होते. आम्ही तो आपण गैरोमी का आपल्याला त्रास देणार. प्रत्येक वीरांबद्दल पहा, प्रत्येक संतांबद्दल पहा. जे त्रास देणारे मातीत घालणारे असतील ना ते आपलेच असतील, दुसरे नसते. आपली माती आपली माणसं आणि आमचीच माणसं आमचीच माती बरं का. आणि म्हणून मी तर म्हणतो काल्याचा प्रसाद खाऊ खाऊ पोट फुगले आपले. काला हा कळून घ्या की एकत्रित राहणं, एका विचारात राहणं आणि प्रत्येकाला माझं समजणं ही काळाची गरज आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये संत जे होऊन गेले ना एकमेकांना माझं म्हटले ते माझं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञाने ज्ञानाबाई माझी एकमेकांना माझं म्हटले. आपण द्वेष करतो, आपण मत्सर करतो बरं का. आपण पाय खेचण्याचे प्रयत्न करून राहिलो, आपण वाटोळ करायचा प्रयत्न करून राहिलो महाराज. आपल्याला नेमका परमार्थ कळाला नाही. मी म्हणतो इतकी गोष्ट जर कळाली तर परमार्थाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट आपल्या अंतःकरणातला भेद गेला पाहिजे, मत्सर गेला पाहिजे बरं का, द्वेष गेला पाहिजे. ह्या गोष्टी ज्यावेळेस जातील त्यावेळेस आपलं अंतःकरण निर्मळ होईल. ज्यावेळेस अंतःकरण निर्मळ होईल, निर्मळ झालेल्या अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. ज्या दिवशी ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये प्राप्त झालं त्या दिवशी आपला काळा झाला आपला असं समजायचं. विठ्ठल करून तरुणांसाठी सांगितलेलं आहे बरं का. कारण परमार्थाला तरुणांची गरज आहे. माझ्या समाजातले जे तरुण आहेत नीट लक्ष देऊन ऐका. आता टाळकरी व्हा, माळकरी व्हा, वारकरी व्हा आणि वारेकरी व्हा. हे 4 गोष्टी अंगी मारून घ्या. कारण तरुणाशिवाय मजा नाही. आता तरुण सुधारला पाहिजे. मोबाईल झाले 30-30 हजाराचे, फॅशन वाढली, तरुण भरकटत चाललेला आहे महाराज. समाजाला आज दिशा देणाऱ्याची गरज आहे बरं का महाराज. कुठलाही समाज आजही बिघडलेला नाही.
फक्त दिशा देणारा लागतो. त्यासाठी या कार्यक्रमाची गरज आहे. पण या अशा कार्यक्रमाची गरज आहे. काही लोकांना वाटतं हे देव देव टाळ वाजवणं, भजन करणं, वाजवा टाळ खा डाळ, वाजवा टाळ खा डाळ, हे अडाणी लोकांचं काम आहे. म्हणजे आपण भजन करणारे अडाणी. ती देवाला पण काही मानत नाही. ती शिक्षित देव नाही म्हणता. अहो एक दोन म्हणे तुम्ही इतकं भजन करता दिसला तुम्हाला देव? मी म्हणलं ऐक, मला देव दिसावा म्हणून याच्यासाठी भजन करत नाही, देवाला मी दिसलो पाहिजे याच्यासाठी भजन करतो. आणि आता ऐका माय बाप, बरं का, परमार्थ देव दिसावा म्हणून करूच नका. कारण देव दिसण्याची वस्तू नाही, देव कळून घेण्याची वस्तू आहे. देवाचं लक्ष तुमच्यावर असलं पाहिजे याच्यासाठी भजन पूजन करा, परमार्थ करा. अलग लक्षात. पण लोक शिक्षित म्हणले नैसर्गिक आहे, कशाचा दिवस कशाचं काय आलंय महाराज, लय बोलतील. काही काही राग येतो आमचा. कीर्तनात चाललं एकदम म्हणे महाराज हात कुठं टाकायची धाड. मी म्हणलं घ्या ही धाड टाक नाही. अरे प्रबोधन हे म्हणून बरे. आता ऐका, या जगामध्ये दोन व्यक्ती सतत जागा आहे म्हणून आपला देश आणि तुम्ही आम्ही. दोन व्यक्ती कोणत्या? एक देशाचा शिपाई जवान आणि दुसरी संत मंडळी. प्रत्येक गावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करतात, वाईट संस्कारावर मात करतात, चांगले संस्कार घडून देतात म्हणून बरे. नाही तर वाटोळ उठलेली, वाटोळ वारं फिरलंय सध्या, लय अवघड परिस्थिती झाली. अरे कधी कधी असं होईल प्रत्येक गावागावामध्ये बरं का, समाजाची भांडणं होतील आणि आपसात मारामाऱ्या करून लोक संपतील या कलियुगामध्ये. त्यामुळं बरं का या वारकरी संप्रदायाची खरोखर नितांत गरज सध्या, या विचाराची गरज. कारण लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झालेल्या आहेत. बुद्धी ताळ्यावर येण्यासाठी हा कार्यक्रम आहे. विठ्ठल विठ्ठल घासल्याशिवाय धारणा ही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धारणा ही तलवारीच्या पाठीला, आणि तरुणाशिवाय माझ्या नाही महाराष्ट्राच्या मातीला, सप्ताहाच्या साथीला. आता ऐका, तरुण म्हणजे साधन आहे. जवान आहे तरुण, तरुण आहे जवान, तूच आहे महाराष्ट्राची शान. फक्त परमार्थाचं ठेव भान, जीवनात होणार नाही दानादान. देशाविषयी असू दे अभिमान स्वाभिमान, आणि ओठावर असू दे ज्ञानोपारायचं गोबारायचं गुणगान दोन करा जवान. ही काळाची गरज आहे. तरुणांबद्दल बऱ्याच ठिकाणी मी बोलत असतो, कारण तरुणांची नितांत गरज आहे. आपल्या गावातला तरुण सुधारला मायबाप तर गाव सुधारलं, आणि गाव सुधारलं तर देश सुधारला. आणि तरुण सुधरू शकतो फक्त या मंडपामध्ये, याच ठिकाणी. समाज पूर्णपणे वारकरी संप्रदायाकडे वाढला, याचा मला स्वाभिमान अभिमान आहे. कोणी काही म्हणू, आपण भेट नाही कोणाला. काय माझा समाज खरोखर या ठिकाणी इथं आला, परमार्थ करून राहिला, याचा मला काय आहे? अभिमान स्वाभिमान आहे. अरे बंगले केवढाले बांधा, किती पैसे कमवा, पण एक ध्यानात ठेवा, कोरोनाच्या काळामध्ये जे लोक गेले ते पुन्हा वापस आले नाही. त्यांच्याकडे पोत्याला भरून पैसा होता, पैसा का मिळाला नाही. आला का? तुम्ही आम्ही कोरोनाच्या काळामधून वाचून आलो, आपण भाग्यवाले. ध्यानात ठेवा, आता उरलेलं आयुष्य इकडे समर्पण करा देवाच्या चरणावर. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आधी, आणि आता वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हाला समर्पण. जाणार आहे एक दिवस, पण जाण्याच्या अगोदर असं काहीतरी करा, पण उपकार करा, समाज सुधारवण्याचा प्रयत्न करा, एकमेकांना मदत करा, आधार द्या. हे खरं जीवन आहे. नाही तर मला सांगा, आपले तहसीलदार साहेब विठ्ठल बाबा यांनी जे हे कार्य केलं, हे वैयक्तिक कोणाचं आहे का? देव वैयक्तिक आहे का कोणाचा? मंदिर त्यांचं आहे का वैयक्तिक? वैयक्तिक नाही. अरे हे तुमच्यासाठी, तुमच्या समाजासाठी केलंय त्यांनी. तुमचा रोज माथा त्या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणावर टेकावा. तुम्ही रोज रोज नित्य नियम ठेवावा. तुमची बुद्धी पार टाकली बरं का, तुम्हाला संस्कार व्हावे, तुमचं जीवन सुखानं पार पडावं, याच्यासाठी हा प्रयत्न. ही पहिली गोष्ट ध्यानात आणा. असं म्हणू नका की हे स्वतःचं नाव वाढवण्यासाठी. नाव असं कोणाचंही मोठं होत नसतं. काय नाव कोणाचंही मोठं होत नसतं. आणि हे नावासाठी कार्यक्रम नाही. जायच्या अगोदर आपल्याला काहीतरी करून जायचं, हा उद्देश आहे, बाकी काहीच नाही. विठ्ठल महाराज, कधी कधी काही लोक इकडले बरे, मला आनंद वाटतो, इकडले आमचे लोक चांगले. आमच्या इकडे इतके भाकास आहेत सध्या. हो, आता मी कीर्तनकार येतं ते बरं वाटत नाही. डोळे ताणूनच माझे या मातीत जाण्यासाठी लिंबू भार भावली कर, गोटी हान, काय करतील सांगते. एकमेकाची पाय खेचणे, हापार धरले,
अरे पण ऐका बर का, आदिवासी म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःला कमी कधी समजू नका, म्हणून ते कोणाला काही म्हणायचं तर, पण आदिवासी आदी म्हणजे अगोदर, वाशी म्हणजे राहणारा, या जगामध्ये सगळ्यात अगोदर वास्तविक करणारी जात म्हणजे आदिवासीची जात. पण आता फार्मार्थ करून राहिले, आता चॅलेंजच नाही बर का. म्हणून मी एक मन जोडले बर का, सापाच्या नळ्यात घालून हात पाडीन इशारी दात, ही जात आदिवासीची. म्हणून सावध व्हा तरुणांनो, आईस नका करू. आता सावध व्हा, आईस करण्याची वेळ नाही. सावध व्हा तरुणांनो, आईस नका करू. जन्म मरण 7 दिवसाचा विचार करू. फासावर गेले भगतसिंग सुखदेव राजगुरू, दिवसामधून एकदा तरी आठवण करू. देशाची शिपाई भारत मातेसाठी लढतात, आताचे आई बाप मुलीचा गर्भ पाडतात. आणि स्त्री धनाचा सांभाळ करून गाईला बी पाळूया. चला हो गावकरी, आपण सप्ताह करूया. आपली कॅशेरी सप्ताहाला पण ध्यानात धरा. आणि असे काही कडवे 47 कडवे मी माझ्या मनात जोडलेली आहे. आपल्याला जोडाजोडीचा लय नाद आहे. जीवनामध्ये माणसं जोडा बरं का, प्रेम द्या. तुमची वाणी जर गोड असेल, अख्खं जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि वाणी कशी गोड करावी ते आमच्या वारकरी संप्रदायात आल्याच्या नंतर कळलं. विठ्ठल सावध होली भजनी लागा, देवगाला मल्हारीची वारी माझ्या वाजू नका अंगती. एवढंच घ्यायचे आपल्याला, हो ना. अवघड परिस्थिती होत असते कुठं. सावध व्हा, कुठं व्हा सावध. सावध होली भजनी या ठिकाणी सावध व्हा म्हणले मला. आणि देव करा, इथं आपले बरोबर सावध असतात का नाही. खिशात मोबाईल, ते जीन्स पॅन्ट, बापा बापा काय काय आमचीच निंदा करतात. एका ठिकाणी 4-5 जण होते, एक जणांना मुलं बघितलं तिलाच ते आलं मला, तेव्हा आला तेव्हा बैल हे काय काय बोलण्याची बोलत काहीच नाही महाराज. लय अवघड. खिशात चायना मोबाईल, त्याच्यात अभंग नाही काय नाही. मोबाईल वापरू नका असं नाही, मोबाईलला मेमरी हँग झाले, ध्यानात ठेवा. हे बघा, तुमच्या मेंदूवर मोबाईलला अटॅक करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर गाईच्या शेणाचा एवढा एवढा तुकडा नेहमी करता खिशामध्ये ठेवजा. शिवग नाही सांगायचं, गाईच्या शेणाचा तुकडा एवढा एवढा खिशात नेहमी ठेवायचा, वापरायचा. मोबाईल तुमच्या मेंदूवर परिणाम करतात. हा, हे ऐकलंय मी एका ठिकाणी, खरं विज्ञान आहे. विठ्ठल आईस करण्याची एका पोराला वीज केली, हॉटेलवाल्यावर धमकी टाकू लागलो. गरम काय तुमच्या हॉटेल, ते म्हणजे आहे त्याच्यापेक्षा म्हणे भजी, अहो त्याच्यापेक्षा गरम, ते म्हणजे जिलाबी, अहो त्याच्यापेक्षा हे म्हणे इस्तू हे म्हणे द्या मग 1 प्लेट. खरंच 1 प्लेट इस्तू येऊन ठेवला, काय करतो पाहू. ते राहिलं खिशातलं सिक्रेट काढलं, पेटवलं गेलो. आईस करण्याची वेळ आहे. काय माणूस लय अवघड. माझं एक कडवं आहे परत यांच्यासाठी ऐका बरं का, मी जोडलेलं आहे सगळं 47 कडवे. आजचा जमाना डिस्को मोबाईल, सेकंड हँड गाडी महाग झालं आईल. कामाचा गटाळा फिरायला जाईल, 10ची कमाई 50ची पी. लोक म्हणले दिवस बदलले, दिवस वेगळे आले. हो दिवस नाही बदलले तुम्ही. संत संग असल्यामुळे विचार झाले कमी. अरे करा विचार, लावा सत्कार्याला भार, सत्मार्गाने चालूया. आणि चला हो गावकरी, आपण सप्ताह करूया. आणि मी एक सांगतो आता विषय, जो माझ्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी मला दिसून येतो. प्रत्येक समाजामध्ये ते आहे, पण आपल्या समाजामध्ये जास्त आहे. तो विषय म्हणजे दारू. व्यसन जर जीवनामध्ये कमी झालं तुमचं, तर तुमचा काळा झाला. ध्यानात ठेवा. परमार्थातली पहिली पायरी व्यसन मुक्त होणे. की माणसाला काय बोलता याच्यावर बोलणं गरजेचं आहे. एखाद्याचं व्यसन जर माझं कीर्तन ऐकून सुटलं तर माझं कीर्तनाचं फळ मिळालं. कारण ऐकलं लय सुरू आहे, माया ब्रह्मचर्य परोक्ष विवर्तवाद परिणामवाद राज्यवाद. पोटाने खाणारं काजू बदाम एकदम पचन होत असते का, हे महत्वाचं आहे ना व्यसन. म्हणून या व्यसनाबद्दल बोलत असतो मी. प्यायची कमी येत नाही. निवडणूक होती आमच्या इकडे, एक माणूस इतका प्याला फुकटची, इतका प्याला त्याचे डोळे पडून पळायची वेळ आली. त्याला चालता येईल, त्याच्या दाराजवळ भरायला गेलो. ती बाई आली म्हणे, माय आपलंच गिराईक दिसते. ती म्हणे घर दिसना काय, पानं घाला.
कमी प्या ना हा ना घरात किती दोन कसं जास्त बोलायचं नाही फाडून टाकीन नीती प्यान फाडली फाडून टाकीन जीव मारीन कदरल्या बाया काय ते सर आहे का एक बाई आली दांडा धरला फर फर वडत नेला पुढातच कोण त्या जास्त झाल्यामुळं काय बोलावं काही कळलं इतकी बी ना ते म्हणे मला मारती मला मारती तुम्ही कोण लागती ती म्हणे माय कॉकटेल झाली काय मी बायको आहे तुमची पत्नी आहे ना ते म्हणजे जास्त बोलायचं नाही बायको नाही तुम्ही माय मी तो बाप इतकी बी नसती लय परिस्थिती एक जण पिऊन शाळेसमोरून चाललो दोन मुली उभ्या एकमेकीला कशा करते तुला असंच देवाला नावाला भेटला पाहिजे ती म्हणते तुलच हे म्हणे लवकर सांगा मग मला जायचंय फार पुरुष मी आता 31 तुम्हाला माहिती का 31 डिसेंबर साजरा केला असेल नाही का 31 डिसेंबरच्या दिवशी एन्जॉय म्हणून 10 रुपयाला घेतलो एन्जॉय हो ना सण म्हणून त्या दिवशी एक चांगला माणूस 10 रुपयाला माझ्या समोर आला मला वास आला मी आलो 10 रुपयाला वाटतंय हो म्हणे महाराज पण आपल्याला चढतच नाही चढत नाही मारू म्हणून गुण टाकत नाही ती दारू चढत असते तसं बोलता म्हणे सध्या 2 क्वाटरी हाणल्या पट्ट्यानं पण व्यवस्थित बोलून दाखवतो तुम्हाला म्हणे ऐका घेतली गिलासात ओतली गिलास इसळून मोरी फेकून द्याला हळूच कवळ उघडून पाहिलं पलंगावर बायको झोपलेली बायकोच्या कानावर त्या कानावर पत्ता नाही महाराज पाहिलं आपल्याला चढतच नाही आता मी आलो काय सोंगी बाबा चढत नाही दारू म्हणले मी 5 मिनिटं थांबलो आणि म्हणलं चढत असते गुण टाकत नाही ते म्हणजे कसं बोलता बाबा घरात गेलो कपाट उघडलं कपाटातली बाटली घेतली गिलासात ओतली गिलास इसळून मोरीत फेकून द्याला हळूच कवाड उघडून पाहिलं पलंगावर बायको झोपलेली पण बायकोच्या कानात त्या कानावर पत्ता नाही बरं का पाहिलं तुम्हाला आपल्याला चढतच नाही चढली नाही ती अरे याच्या अगोदर व्यवस्थित बोलला म्हणलं आता तुला बोलताय ना चढली ना ही चढली तुला मग तर जास्त चढली कसं बोलता राव पुन्हा एकदा ऐकाव घरात गेलो कपाट उघडलं तर कपाटात बायको बसली गिलास इसळून मोरीत फेकून द्यायला गेलो तर मोरीत बायको झोपलेली हळून कवाड उघडून पाहिलं तर पलंगावर बाटली झोपलेली पण बाटलीच्या कानाच्या कानात पत्ता नाही मला पाहिलं का आपल्याला चढतच नाही पटकन पडलं माझ्या पुढं आता ही चढली नाही का अरे आता ऐका ही चढती उतरती समाजात रेकॉर्ड राहत नाही संसाराची रांगोळी होती लेकर बाळ उन्हात पडतात बाबा हो ऐका तुम्हाला प्यायचीच का हरी नावाची प्या आमच्या या मंडळीने पेलेली आहे फुकटची पेली अशी नशा चढली पुन्हा उतरायची सोय नाही समाजामध्ये किंमत मारा भजे खाता गुलाबजामुन खाता का दूध घेता का काय खाता सांगा किती किंमत आहे कोणती पेली हरी नावाची पेली ती का पेता आणि जेव्हा क्या फायदा रात को पीली सुबह उतर जाएगी जाम पीने से क्या फायदा रात को पीली सुबह उतर जाएगी पीना है तो हरि नाम की पी ले तेरी जिंदगी सुधर जाएगी जिंदगी सुधर जाएगी आणि व्यसन मुक्त होणे हे गरजेचं आहे कारण आता आहे का माय बाप परमार्थ करत असताना परमार्थ करण्यासाठी शरीर धष्टपुष्ट लागतं का नाही पंढरपूरची वारी करण्यासाठी शरीर चांगलं लागतं का नाही मृदंग वाजवण्यासाठी ताकद लागते का नाही गायन करण्यासाठी ताकद लागते का नाही व्यसना शरीर क्षीण होतं क्षीण झालेल्या शरीरात परमार्थ होत नाही म्हणून परमार्थातली पहिली पायरी व्यसन मुक्त होणे आणि याच्यावर सुद्धा मी कडवं जोडलंय बरं का महाराज अरे घर उद्ध्वस्त केलं दारून बरबाद केलं फुकटची पेनानं इमानदार बाई रोज मजुरी करून जीव जाणून मेलियाच्या त्रासानं
फोटोसाठी भीक मागू लागले. दारूवाल्यांची दारू आता सप्त्यात सोडूया. चला हो गावकरी आपण सप्ताह करूया. इथं व्यसन सोडा इथं सुटतंय बरं का. मनाची प्रेम ते उत्तम प्रेम. इकडं तिकडं बाबाकड चमत्कार नमस्कार इंजेक्शन घेऊन सुटत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी माझ्या समाजात इकडं बरा आहे समाज आमच्या इकडले व्यसनामुळे मारत प्रत्येक वर्षी ऊसाच्या टोळीला जातात. जैसे थे परिस्थिती सुधारणा महाराज पोत्यात भांडे भरून दरवर्षी ऊस तोडायला जावं लागतं. याचं कारण आहे फक्त व्यसन. म्हणून व्यसन मुक्त व्हा. तुमच्या जीवनातला तो खरा काल आहे. विठ्ठल विठ्ठल. अवस्था प्राप्त करून घ्या. अवस्थेला महत्व आहे बरं का. काल जर घ्यायचा असेल तुम्हाला आम्हाला तर महाराज म्हणतात 4 लक्षणं असली पाहिजे. काल्यासाठी अधिकारी लागतो. अधिकारी काल्यासाठी कोण लागतो? अधिकारी. महाराज एका ठिकाणी म्हणले कोणी व्हारे अधिकारी त्याशी हरी देईल. अधिकारी म्हणजे महाराज मंत्री संत्री ते अधिकारी नाही. पंढरीचे वार करी आणि ते अधिकारी मोक्षाचे. कामा घेण्यासाठी अधिकार लागतो आणि 4 लक्षणं लागतात. 4 लक्षणं सांगतो एकदा चिंतन करू बरं. काही म्हणतील हे दुसरंच बोलत बसलो चिंतन सांगत नाही. लय प्रकारची लोक असतील हो. पण माझ्या समाजात जे योग्य आहे ते मला बोलणं गरजेचं आहे नाही का. कोणाला काही वाटत होय महाराज. पुन्हा बोलवा नका बोलू काही घेत नाही. महाराष्ट्रभरामध्ये माझे कीर्तन सुरू आहे. युट्यूबला सुद्धा कीर्तन आहे. रात्रीच मी त्या मेकरकडे होतो आणि रात्रीच निघलो मी इकडे खाण्यासाठी. नवीन टाइम आहे समाज आहे. शेवटी नाही जाणं नाही जर आलो तर लय अवघड होत असत. कोण घेतली होती गाडी त्या महाराजाची? कस काय नाही आला असं काय बोलतील काय नाही सांगता येत नाही. पण आलो तळमळीने आणि वेळेवर पोहोचलो. त्या मंडळीने इथपर्यंत आणून पोहोचलो. आता 4 लक्षणं लागतात तेव्हा तो अधिकारी. ऐका मावशी 4 लक्षणं कोणती? मावशी मावशी बोलू नका. 4 लक्षण. पहिलं लक्षण सांगतो महाराज. शम दमादी षट संपत्ती. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे 6 संपत्त्या लागतात. नंबर 2 वैराग्य. वैराग्य कशाला म्हणायचं? दात नाही म्हणून मी सुपारी खात नाही याला वैराग्य नाही म्हणायचं. आता ऐका या लोकातले आणि परलोकातले भोग भोगण्याची इच्छा रहित याला काय म्हणायचं? वैराग्य. नंबर 3 ऐका आत्मा आत्मविवेक लक्षण. आत्मा काय अनात्मा काय याच्यावर सतत विचार करणारी बुद्धी. आता नंबर 4 मुमुक्षुता. मुमुक्षुता म्हणजे या संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. 4 लक्षण ज्यांच्याकडे तो या कार्याचा अधिकारी. विठ्ठल विठ्ठल. अधिकारी बनले होते आणि त्यांच्यासाठी काल आहे. कोणासाठी काल? त्या गोपाळांसाठी काल आहे. त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या गवळणीची अशी अवस्था झाली कोणी एकी भुलली नारी. अहो भुलली नारी. भुलली कशाहून म्हणता महाराज? तर ऐका महाराज म्हणतात त्या गवळणी दही दूध घेऊन मथेरीला जात होत्या. तिथं गेल्याच्या नंतर दही घ्या दूध घ्या असं म्हणायचे गोविंद घ्या. असं मानवून महाराज तर ते काय म्हणायचे? गोविंद घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या. बर का भुलल्या त्या दयालदाई म्हणत नव्हत्या. याचा अर्थ त्या गवळणीला सगळीकडे कृष्ण कृष्ण दिसत होता अशी अवस्था प्राप्त झाली.
कणकण में है भगवान. आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. अहो एका ठिकाणी तर गवळण बाजारला गेली महाराज. बाजारला गेल्याच्या नंतर तिनं वापस यायचं तर आपला पायच वर धरला. का? ती म्हणले पाय कुठे ठेवू आता, सगळीकडे कृष्णच दिसून राहिला. जर पाय खाली ठेवते तर श्रीकृष्णावर देवावर पाय पडतो. ही अवस्था महत्वाची आहे. कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब वही नेरा. काना रे मन मोहनलाल, काना रे मन मोहनलाल. परमात्मा करत असताना ही अवस्था झाली पाहिजे. ऐका, आमची मीराबाई राजमहालामध्ये जन्माला आलेली मीराबाई राजकन्या होती बर का. वृत्ती कृष्णमय झाली, कृष्ण भक्ती करत होती बर का. आपल्या डोळ्यानं पाहायचं तर श्रीकृष्णाचंच रूप पाहायची बर का. डोळ्यानं पाहायची तर श्रीकृष्णाचंच रूप पाहायची. नामस्मरण करायची, श्रीकृष्णाचंच नामस्मरण करायची. जिकडं तिकडं श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण. बरं ऐका, भजन करायची. बरं भजन नुसतं भजन नाही करायची, नाचून भजन करायची. स्त्री अर्थाने हरिगुण गावत नाचून घे, हरिगुण गावत नाचून घे. वास्तविक राजकन्या आणि गल्लीनं नाचून भजन करते. किती अवघड आहे. पण लाज भय शंका दुरावीला मान. इथं लाज नाही, इथं कशाचा संबंध नाही. नाचून भजन करायची. आणि आता ऐका महाराज, खरोखर तुम्हाला जे डोकं दिलेलं आहे देवानं, ज्याचं डोकं संतांच्या आणि भगवंताच्या चरणावर नतमस्तक होतं ते डोकं धन्य. ज्याचे डोळे भगवंताचंच रूप पाहतात ते डोळे धन्य. ज्याचे हात दान करतात, संतांची देवाची पूजा करतात ते हात धन्य. सोन्याच्या अंगठ्या घातल्या 10,000 म्हणजे हात धन्य नाही. हात धन्य, संतांची पूजा करतात ते हात धन्य. ज्यांनी आपलं पूर्णपणे जीवन बर का भगवंताच्या संतांच्या चरणावर अर्पण केलं तो जीव या जगामध्ये धन्य. एका ठिकाणी सुंदर म्हटलेलं ऐका, तुम्ही ऐकलं असं. है आँखों जो श्याम का दर्शन किया करे, ऐसी वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का समिरन किया करे. हीरे मोती, हीरे मोती से नहीं है शोभा इस हाथ की. है हाथ वो जो भगवान की पूजन किया करे. अरे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो बड़ी हरि गुण गाए मेरा नानी दीवानी हो गई. ऐसी लागी लगन मेरा हो गई लगन. ही अवस्था झाली पाहिजे. रात्र ही न कळे, दिवस ही न कळे, नांगी खेळे दैवत या म्हणायचा अवस्था. अशी अवस्था ज्यावेळेस होईल का त्यावेळेसच काला बापू. नाही ते या सोप्या गोष्टी नाही, परमार्थ न हे लेकुराच्या गोष्टी. विठ्ठल आपल्याला काला म्हणलं की काय दिसतंय महाराज? ला ह्या पोह्याचा दह्याचा काला. हा पोह्याचा आणि दह्याचा काला या स्थूल शरीरासाठी. यानं स्थूल शरीर धष्टपुष्ट होते. नामस्मरणाच्या काल्यानं हृदय पवित्र होते आणि ब्रह्मज्ञानाच्या काल्यानं जीव ब्रह्म एके काला जीवच देव होतो. विठ्ठल विठ्ठल. किती पोट भरून खाल्ला तर आपला उद्धार होणार नाही. आपल्याला काला कळायला पाहिजे, ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. नरद्यात आलेल्या जीवाला ब्रह्मज्ञानाची गरज आहे. आज ज्ञानाची गरज आहे, त्याला म्हणायचं काला. आणि त्यासाठी अवस्था तशी व्हावी लागती. ही अवस्था गवळणीची झाली होती. गोविंद घ्या कोणे दामोदर घ्या गे. गोविंद घ्या गे कोणे दामोदर घ्या गे. आता प्रमाण दिलं आमच्या मंडळीनं. काय म्हणत होत्या? गोविंद घ्या, हरी घ्या, दामोदर घ्या. आणि असं म्हणल्यानंतर महाराज
बाकीच्या बाया लोक हसायचे बरं का, काय येडेवानी ताक घ्या, दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणायचे. तर येडेवानी गोविंद घ्याच म्हणायला लागल्या. येड लागलं का काय, पिशा झाले का काय. आणि आज बी लोक परमार्थातले लोकायला हसते बरं का. एखाद्या नवीन माणसानं माळ घालू द्या, लोक त्याला हसतात, निंदा करतात. बाबा घातली का नु माळ, गेलती का नु पंढरीला, भेटला का कुंडली, अरे तू का त्या बायकोचं भाऊ आहे, घालू दे ना माळ, तुला काय करायचं, करू दे परमार्थ. पण परमार्थ करू देत नाही लोक, नाही हसतीत लोक, निंदा करतात. पण निंदकाचे घर असावे शेजारी. महाराज म्हणतात हे तुमच्यावर लोकांना जोडू द्या, तुम्ही लोकांवर जोडू नका. लोकांना निंदा तुमची करू द्या. ज्यावेळेस लोक तुमची निंदा करतात, तुमच्यावर जातात, त्या अर्थी तुम्ही असं समजायचं आपली प्रगती झालेली आहे. विठ्ठल महाराजांची लोक निंदा करत होते, शिव्या देत होते, पण तू गोपाळ म्हणले. लोक निंदा करतात हे सुद्धा मी ऐकत नाही, आणि लोक माझी पूजा करतात हे सुद्धा मी ऐकत नाही. आणि वेगळा दोही पासून दोरी आहे बांधलेली, नंतर बांधू आपण त्याला. थोडस थांबा, जवळच राहू द्या. हसत होते लोक, निंदा करत होते, पण त्यांचे कान तिकडे नव्हते. तुका म्हणे हसी जन लय कान लय ठाई देखील डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. महाराज म्हणाले आवर्त घेऊ नका. आवर्त घेत नाही तुम्ही, फक्त हात वर करायचा. त्यावेळेस सुद्धा आवर्त घेतो आपल्या काय, हे की नाही. पुढे बौद्ध करणी आहे, सगळी बाहेरून आलेली मंडळी. आज काल आहे गाड्या कसं असते, लोकायला जास्त वेळ झाला ना काटाळा येतो. म्हणजे कीर्तन आता कुठून आणला रे महाराज, लय वेळ कीर्तन केलं देऊन असा कसा महाराज. संसारात इतका वेळ चाललेला त्याच्याहून नाही घेणं. 5 मिनिटं कीर्तनाला झाली की लोक ऐका. उरलेल्या आयुष्यामध्ये जितका वेळ चांगल्या कामामध्ये जाईल तितका वेळ घालवा. जाईल हा नरदेव मग होईल कैसा भगवंत, पुन्हा हा नरदेव नाही, पुन्हा हा वेळ येणार नाही. आणि म्हणून सत्कार्यामध्ये आयुष्य जाऊ द्या, गेलं पाहिजे. पण लोकांना कंटाळा येतो म्हणून उरत ते घेणार नाही. तुम्ही सांगायचं त्याची वेळ काला म्हटल्याच्या नंतर कमीत कमी 3 घंटे लागत असतात, आहे की नाही. काल्याचं चिंतन, काही जनरल बोलणं, चिंतन बोलणं, आणि त्याच्यामुळे आता समाज एवढा मोठा या ठिकाणी जमा आहे. आता मी कीर्तन तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत लोक उठून मला तुडवून जात नाही तोपर्यंत. कारण इतका समाज कधी कधी आमच्या समोर जमतो. आज माझं म्हणजे योग आहे, माझं भाग्य आहे, माझा समाज आज जमला या ठिकाणी. त्यामुळे हाय काही करायची. आणि खरं तुम्हाला सांगू का, जगद्गुरु तुकोबारायने रात्रभर कीर्तन करत जावे. त्यांच्या काळामध्ये रात्रभर कीर्तन करायचं, सगळ्या लोकांनी उठून जायचं. मग एखाद्यानं म्हणावं महाराज बस झालं ना, उजळलंय ना, मग महाराजांना म्हणावं येड्या उजळण्यासाठीच कीर्तन करायचं. विठाला आता ऐका, विधी अवस्था झाली कोणाची, गवळणीची. गवळणी भुलल्या, हरी घ्या म्हणत होत्या. पण आता ऐका, महाराज म्हणले हरी घ्या गवळणी भुलल्या. ही अवस्था त्यांची केव्हापासून झाली हो, जन्मतानी झाली का.
जन्मापासूनच झाली का, जन्माला आल्यापासूनच झाली का? नाही नाही, महाराज म्हणतात ऐका, त्या गोकुळामध्ये सावळ ब्रह्म ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा नंदराजेच्या घरी बाळ होऊन जन्माला आला आणि त्या बाळानं पाहिलं गवळणी गेल्या. एका गवळणीने त्या बाळाकडे पाहिलं, जसं त्याच्याकडे पाहिलं तेव्हापासून तिनं पुन्हा कोणाकडेच नाही पाहिलं. त्या बाळाकडे पाहिलं आणि पाहिलं जसं ती रूप बाळाचं पाहिलं डोळ्यानं, डोळ्यावाट मनात बसलं आणि जे मनात बसलं तेच मुखातून येऊ लागलं धुरपत दुसरं चेहरा एकीला डोळा. असं पाहिलं गेलं पाहिजे. आपण रोज देवळात जाऊन देवाला पाहतो, पण तसं पाहत नाही. त्या गवळीने एकदा पाहिलं पुन्हा कोणाकडेच नाही पाहिलं, अशी अवस्था झाली पाहिजे. तुकोबाने म्हणतात तो हरे श्री हरी पाहिला मी डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी सारून गेला. नुसतं देवाकडे पाहून नाही जमत, अंतःकरणातून पाहिलं पाहिजे त्याच्याकडे. त्या गवळणीची अवस्था हरी महाराज बाळकृष्ण जन्माला आले नंदराजाच्या घरी बऱ्याच वर्षानं आणि बाळ कसा आला असेल का ते बाळ देखील वेदनावी आणि बैशी जीवी जडून त्या पाहिल्याच्या नंतर वेड लागावा असं ते रूप त्या बाळाचं. बाळ सगुण गुणाचे राज सरस कुमार मदनाचा पुत्र रवी शशिकळा गोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची जन्माला आल्याच्या नंतर काय सांगावं त्या गोकुळामधली अवस्था, त्या गोकुळामधला आनंद. खरं सांगू का, आज जसा या कोपरवाडी मधला आनंद तसाच त्या गोकुळामधला आनंद नाही. आनंदाची जोडा अथांग समाज. महाराज मला असं वाटलं बरं का येतानी कोपरवाडी मध्ये छोटं गाव असेल, समाजाचा कार्यक्रम म्हणले येतील 2-4 आपली म्हातारी, 2-4 आपली म्हातारी. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपली आमची गाडी पार्किंगला लावता येईल म्हणलं वा वा क्या बात आहे. आनंद सोहळा, तिकडं तिकडं पब्लिक, ह्या माझ्या मातोश्री वर्ग सर्व. महाराज आनंद वाटला, समाधान झालं. आणि खरं सांगू का माय, तुमचं खरं परमार्थात योगदान आहे. आमच्या विठ्ठल बाबांना जे मंदिर बांधलं, हॅलो आपल्या हातात आहे. श्रीकृष्ण हळूहळू मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर फड्या करू लागला. फड्या करता 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 यशोद मातेकडे घराणी येऊ लागली बरं का. यशोद माता तंग आली, म्हणले कृष्णा तुझे लय घराणी आली, लय फड्या करायला, आता तू एक काम कर, गावात राहू नको, कुठं जाय केले पहा. त्या टायमापासून एकत्रित करण्याची, संघटना करण्याची काय पद्धत आहे. कारण संघटनेशिवाय एकत्रित शिव काही होत नाही, क्रांती घडू शकत नाही. म्हणले तुम्हाला धष्टपुष्ट व्हावं लागेल. सगळं मथुरेत जातंय, तुम्ही नुसते ताक देता, तुमच्या वाटेवर काय राहतंय, लोणी तुम्हाला मिळत नाही, दही मिळत नाही, सगळं विकतात तिकडे देऊन मथुरेला. हे राक्षस प्राशन करतात, राक्षस धष्टपुष्ट झाले, तुम्ही नुसतं
ताक पेता दुबळे झाले, गोपाळ सगळे दुबळे होते. म्हणजे आता एक काम करा, एकत्रित या, तुम्हाला खाऊ घालतो म्हणले, दही दूध तूप लोणी. मग अनेक चोऱ्या केल्या हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कशा चोऱ्या केल्या, कशासाठी केल्या, एकत्र गोपाळ केले. म्हणले आता आपल्या गावात नाही राहायचं, मग गाई गोपाळ सौंदर्य वना, आणि वनामध्ये जाऊन तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा खेळ खेळे बर का भगवंताने. इटू दांडू चेंडू लगोरी खेळ मांडी याला नादापरी, अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले श्रीकृष्ण भगवान. आता वेळ संपलेली, आता आपला धावता कार्यक्रम सुरू आहे. समजून घ्या, कार्याचे कीर्तन रोज ऐकतो आपण, नेहमी ऐकतो. खेळ खेळू लागले, खेळ खेळत असताना बरं का थकले दमले. म्हणले कृष्णा बस झाला आता, खांदी भार पोटी भूकन काय खेळायचे सुख. म्हणले लय लावून लावली तुम्ही, बस करा म्हणले. आता आमचे महाराज म्हणले बस झालं, 4 वाजले, भूका लागले. म्हणलं खरं येते मी. हा म्हणले बस झालं तुमचं आता. आता म्हणले भूका लागली आम्हाला. आता म्हणले एक काम करा, बसा एका जागी. यमुनेच्या त्या तटावर श्रीकृष्णानं गोपाळ एका ठिकाणी केले आणि आपल्या आपल्या सिंदुऱ्या सोडा म्हणले. सगळ्यांनी आपल्या आपल्या सिंदुऱ्या सोडल्या, त्या सिंदुऱ्या एकत्रित केल्या, सर्वांच्या सिंदुऱ्या एकत्रित केल्या आणि मग चौकून गोपाळ बसवले. आता ध्यान ठेवा, गोपाळ कसे बसवले? गोलाकार. आपण पंक्ती बसवतो अशा बसवतो, काहीचे तोंड इकडं, काहीचे तोंड इकडं. पण देवानं कसे बसवले माहितीये का? गोलाकार. आणि मध्यभागी उभे राहिले. आता गोलाकार का बसवले? गोलाकार का बसवले? मध्यभागी का उभे राहिले? सर्व गोपाळांचं बरकाचे डोळे, जी नजर आहे ती देवाकडे असली पाहिजे. मध्यभागी उभे राहायच्या सर्वांना देवाला पाहता येते, सर्वांना देवाला पाहता येतोय. मध्यभागी उभे राहिले, कमरेला वेणू खोसला आणि त्या ठिकाणी सर्वांना काला देवांनी वाटला, गोपाळांना काला वाटला, प्रसाद वाटला. असं भागवतामध्ये सुताचार्यानं वर्णन केलेले. तो एक श्लोक म्हणू आणि आपली सेवा समाप्त. कार्याचा प्रसाद सर्वांना वाटल्या जाईल. आता ऐका, श्लोक म्हणतो, नंतर सर्वांनी आपण गजर करायचा. सुताचार्य सांगतात,